अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार हा वधारलाय। शेअर बाजारात 500 अंकांची वाढ झाली आहे। निफ्टी सुद्धा वधारलेला आहे। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे पुढच्या काही तासात आणि त्याआधीच शेअर मार्केटमधून एक गुड न्यूज आलेली आहे। खरं तर ही आशा म्हणावी लागेल की शेअर मार्केटमधल्या गुंतवणूकदारांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत। शेअर बाजारामध्ये त्यामुळे 500 अंकांची वाढ झालेली आहे। निफ्टी सुद्धा वधारल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे याचा अर्थ नेमका काय आहे, काय दर्शवतंय हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेतोय। प्रशांतजी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांतजी, ज्या प्रकारे जो मेसेज दिसतोय आता या शेअर मार्केटमध्ये बजेट अजून सादर व्हायचंय त्याच्या आधीच तो वधारलेला आहे, याचा अर्थ काय आहे? गुंतवणूकदारांच्या मनात एक आशा आहे, कारण बजेट चांगला असेल तर तो वधारतो, तो अपेक्षेप्रमाणे नसेल तर तो खाली जातो, पण बजेट सादर करण्याच्या पूर्वी तो वधारलेला आहे। याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? माझ्या मते यात काही अपेक्षा दडलेल्या असतात। पहिली अपेक्षा अशी असते की हे सुदृढ असा अर्थसंकल्प असावा। म्हणजे काय तर जास्तीत जास्त गुंतवणूक ही पायाभूत सुविधांसाठी केली गेली या अर्थसंकल्पामध्ये, तर तो चांगला बजेट समजला जातो, चांगला अर्थसंकल्प समजला जातो मार्केटकडनं सुद्धा। जसं मी काही मिनिटापूर्वी सांगत होतो, बजेटच्या 20% 19-20% जर हे नियोजन जर पायाभूत सुविधांसाठी केलं गेलं तर खूप चांगलं समजलं जाईल। दुसरी एक गोष्ट आहे जी शेअर मार्केट खूप बारीक नजरेनं पाहतं, ते म्हणजे वित्तीय तूट। म्हणजे थोडक्यात सांगितलं तर 45 रुपयांचा खर्च असणार आहे पुढल्या वर्षी जर अंदाजे, आणि 27 ते 28 रुपये ही जमा असणार आहे। तर उरलेले जे 17 ते 18 रुपये आहेत ती तूट झाली। तर ही तूट जितकी कमी तितकं चांगलं। ती तूट ही 5.8 ते 5.9% GDPचे असेल असे अंदाज ढोबळमानानं मांडले जात आहेत। ते जर अंदाज खरे ठरले तर हे मार्केट आणखी चांगलं करेल। तर शेअर मार्केट ह्या दोन गोष्टींकडे खूप आशाळभूतपणे पाहतं। प्रशांत सर, आणखीन एक मुद्दा, जेव्हा सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, कोरोनाच्या संकट काळामध्ये लोकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या। आता त्याच्यातून बाहेर पडत असताना सर्वसामान्यांना असं वाटतंय की महागाईमध्ये आपण होरपळतोय, या महागाईमधून काहीतरी दिलासा मिळाला पाहिजे। तुम्ही महागाईच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे कसं पाहता? काय नेमकं करायला हवं जेणेकरून सर्वसामान्यांच्या खिशावर जो ताण पडलेला आहे, त्यांच्या बजेटवर जो ताण पडलेला आहे, तो कसा सुसह्य होऊ शकेल? सरकार काय करू शकतं त्या संदर्भात? नक्कीच महागाई हा सर्वात मोठा मुद्दा असतो आहे आणि असेल। तर या अनुषंगाने आपण जर काल आर्थिक अहवाल सादर झाला भारत सरकारचा, जो अनंत नागेश्वरन यांनी सादर केला, तो जर आपण अभ्यासला, तो जर पाहिला, तर त्यातनं असं निदर्शनात येतं की मागच्या वर्षभरामध्ये महागाई दर हा सरासरी 6.87% इतका होता। मागच्या वर्षभरामध्ये सुदैवानं मागच्या 2-3 महिन्यामध्ये महागाई दर कमी होत आलेला आहे। आणि पुढल्या वर्षाचा जर अंदाज मांडला तर तो महागाई दर 5 ते 5.5% इतकाच असेल असा जवळपास सर्व अर्थतज्ञांचा अंदाज आहे। त्यामुळं पुढल्या वर्षीची महागाई नक्कीही मागच्या 12 महिन्यांपेक्षा किंवा मागच्या 10 महिन्यांपेक्षा कमी असेल असा सध्याचा अंदाज नक्कीच आहे। बघूया या बजेटमधून काय दिलासा मिळतो याची उत्सुकता सगळ्यांना असणार आहे। यासोबत बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। तर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे सज्ज झालेले आहेत। पुढच्या काही तासात ते त्यांची ही संपूर्ण टीम आहे जी हा अर्थसंकल्प सादर करणार आहे। त्याच्या आधी कॅबिनेटची बैठक होणार आहे, त्याच्यात त्याला मंजुरी दिली जाईल।